नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्ही एक्झामच्या ज्या टिप्स मी देणार आहे काही तुम्हाला, तर ते कशा प्रकारे तुम्ही एक्झाम्स लिहू शकता. छोट्या टिप्स देतोय फक्त, पण ते एक्झाम पेपर कसा लिहायचा त्याचा एक नमुना तुम्हाला दाखवेल मी, कशा प्रकारे तुम्ही लिहू शकता, अंडरलाईन कशी करायचे किंवा काय करायचे ते तुम्हाला मी दाखवेल काय एक पुढील 1-2 व्हिडिओमध्ये. तर त्याही गोष्टी येतील, त्याही तुम्ही बघा. खूप महत्वाच्या गोष्टी असतात. कारण काय होतं, कधी कधी आपण काय करतो, पेपर लिहितो, पूर्ण व्यवस्थित बघतो आणि नंतर मध्येच काहीतरी आपण त्याच्यात विसरला जातो. मग घाबरण्याची शक्यता पण जास्त असते, आपण लगेच पॅनिक होतो. तर मोस्ट ऑफ द टाइम बऱ्याचशा गोष्टी होतात. पण हे आता बघणं कितपत योग्य वगैरे हेच आपण बघूया कसं करता येईल. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर यामध्ये ज्यावेळेस आपण आता पेपर लिहायला घेऊ, आता 3 तासाचं डिव्हिजन, त्याचा टाइम मॅनेजमेंटचाही व्हिडिओ आपण देतोय पुढे. तर 3 तासात ज्यावेळेस तुम्ही पेपर लिहायला बसाल, पॅनिक होऊ नका. कारण एवढं जेवढं आपण समजा काही तुम्हाला अवघड जात असतील काही गोष्टी, जसं अकाउंट्स हा विषय बऱ्यापैकी अवघड जाण्याची शक्यता असते जे नॉन अकाउंट बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत. आता माझा अकाउंट्स हा विषय नसल्यामुळे मला त्यातलं जास्त एक्सप्लेन नाही करता येणार. तुम्ही जर मला म्हटले की तो समजा लॉ बद्दल एक्सप्लेन करा किंवा कसे काही ट्रिक्स वगैरे सांगा जे व्यवस्थित लक्षात राहता येतील अशा वगैरे, तर त्याही तुम्हाला मी सांगेल, काही अडचण नाही. आता मी पुढचा जो आपला व्हिडिओ येईल ना, त्याच्यामध्ये आपण ऍब्रिव्हिएशन जे आहेत म्हणजे शॉर्ट फॉर्म्स, लॉंग फॉर्म ते आपण देणार आहोत. संक्षिप्त रूपे हे पूर्ण लिस्टच देतो आपण. त्याच्यामध्ये जेवढे काही जीडीसीएच्या पेपर किंवा जीडीसीए परीक्षेमध्ये जेवढे काही विचारले जाण्याची शक्यता आहे, त्या सर्व गोष्टीचे आपण शॉर्ट फॉर्म्सचे, लॉंग फॉर्म सर्व उत्तरं देणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. त्यामुळे तोही व्हिडिओ तुम्ही बघा, जे तुम्हाला पाठ करायला सोपं जाईल. ते मोस्ट ऑफ द टाइम काय होतं माहितीये का, जर समजा मला एखाद्या गोष्टीचं उत्तर माहित नाही, एक उदाहरणार्थ जर समजा आपण ऍब्रिव्हिएशनचं उदाहरण घेतलं, तर त्याच्यामध्ये म्हणजे संक्षिप्त रूपांचं, तर त्यामध्ये काय होतं की मला काही वेळेस एखाद्याचं माहित नसू शकतं त्याचं उत्तर. जसं समजा नाबार्ड असेल किंवा एसबीआय असेल किंवा आयसीआयसीआय बँक असेल, काही वेळेस ते आठवत नाहीत गोष्टी. मग ते मध्येच काय होतं की आपण त्या थोडंसं एखादी गोष्ट आठवायला जातो, नंतर आठवत नाही. मग आयडीबीआयचं येऊ शकतं. त्यानंतर सरफेसी हा नवीन एक टर्म आहे. तर ह्या 2002 मध्ये हा कायदा आला तर सरफेसी. तर हे सरफेसीचा खूप मोठा लॉंग फॉर्म आहे, तर तो तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. ह्या सर्व गोष्टी आहेत, म्हणजे सोप्या गोष्टी आहेत, पण ते थोडंसं तुम्हाला ते अंडरस्टँड करूनच लक्षात ठेवावं लागेल. तत्पूर्वी कसं आहे की ज्यावेळेस तुम्ही एक्झामला आता हे आठवलं नाही, समजा एक उदाहरणार्थ सरफेसी जर आला तर तो मला आठवला नाही समजा परीक्षेमध्ये, त्यावेळेस मी काय करायला पाहिजे किंवा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे की ते ब्लँक न सोडता एज्युकेटेड गेसेस त्यात टाकायचे आहेत. म्हणजे तुम्हाला जे माहिती आहे, समजा एखाद्या शब्दाचं माहिती आहे, तर त्याच्यात एक एज्युकेटेड गेसेस रिलेव्हन्स मध्ये टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून ऍटलिस्ट तुम्हाला म्हणजे काही ना तरी एखादा अर्धा मार्क्स तर मिळेलच त्याच्यामध्ये. तर जर थोडा मिळतं जुळतं असतील गोष्टी काही, तर त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि त्यानंतर चुटकी बरोबर जर समजा अशा प्रकारचे जे प्रश्न असतील, जसं आपण आता पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की काही स्पेसिफिक एक पॅटर्न आहे, ज्यामध्ये जो 6वा पेपर आहे, शेवटचा पेपर, बँकिंग पेपर आहे तो, म्हणजेच कोऑपरेटिव्ह बँकिंग अँड अदर क्रेडिट सोसायटीज. तर हा जो पेपर आहे, या पेपरमध्ये एक ठराविक पॅटर्न आहे. म्हणजे कसं, प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा हे 4 प्रश्न आहेत. मग 4 प्रश्नांमध्ये समजा त्याचं उदाहरण आपण काय होतं, रिसेंटमध्ये संपवलं. पहिले सर्वही सांगायला मी तुम्हाला, पण याचं रिसेंटमध्ये संपवल्यामुळे तुम्हाला मी हे सांगतोय की ज्या गोष्टी समजा 4 प्रश्न आहेत, 4 पैकी पहिला जो प्रश्न आहे, पहिल्या प्रश्नाचे उपप्रश्न 3 आहेत. म्हणजे याच्यामध्ये पहिला ऍब्रिव्हिएशन म्हणजे संक्षिप्त रूपे लिहा, त्यानंतर गाळलेल्या जागा, रिकाम्या जागा भरा, आणि त्यानंतर तिसरं जे आहे चुटकी बरोबर असतं. म्हणजेच प्रश्न क्रमांक 1 अ, 1 ब आणि 1 क किंवा ABCD इंग्रजीमध्ये. तर या पद्धती ABC थोडक्यात CD नाही, तर या पद्धतीमध्ये प्रश्न विचारले जातात. पहिले 2 प्रश्न जे आहेत ते 5-5 मार्क्सचे म्हणजे 10 मार्क्सचे असतील, आणि शेवटचा जो प्रश्न तो 15 मार्क्सचा असेल. सो त्या पद्धतीमध्ये तुम्हाला ते
लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता हे शेवट का सांगतोय मी, कारण त्या पद्धतीमध्ये डिवाइड केलेला आहे पेपर, एक स्पेसिफिक पॅटर्न मध्ये आहे. मग त्या पॅटर्न मधून जर समजा तुम्ही चुकी बरोबर लिहायला एका उदाहरणार्थ, तर चुकी बरोबर मध्ये तुम्ही काय करता की चूक लिहिलं की त्याचा चूक जर लिहिलं असेल त्याला अंडरलाईन करायची. जर उत्तर चुकीचं असेल तर चुकीसाठी ते चूक असं लिहायचं आणि चूकच्या खाली अंडरलाईन करायचं, त्याचं कारण लिहायचं, का कारण, किंवा खाली जरी लिहिलं तुम्ही कारण तरी बेस्ट आहे. चूक असलेल्या आणि त्याच्या खालच्या ओळीला लगेच त्याचं कारण लिहा, कारण असं नाव टाकायचं आणि त्याच्या पुढे त्याचं काय कारण आहे, का कारणामुळे चूक आहे, तर ते कारण सुद्धा लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बरेचसे जे गोष्टी आहेत जसं न्यूमेरिकल्स आणि म्हणजे आकडेवारी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होऊ शकतो लक्षात ठेवल्यानंतर. कारण आठवायला गरज पडणार नाही, जास्त ताण येणार नाही. कारण ते एक सरफेसी म्हणलं की 2002 आलंच पाहिजे, त्यानंतर नाबार्डची स्थापना म्हणलं 1982 आलंच पाहिजे. तो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या लक्षात ठेवूनच तुम्हाला करता येऊ शकतात. त्यानंतर ह्या चुका ज्या आहेत, थोड्या थोड्या चुका ज्या होतील ना त्या टाळण्याचा प्रयत्न करायचा. मोस्ट ऑफ द टाइम झालीच नाही पाहिजे असं करायचं. म्हणजे ब्लँक सोडूच नका कुठलंही, काही असेल त्याच्या रिलेटेड, जसं मी सांगितलं एज्युकेटेड गेसेस त्यात लिहा, काही अडचण नाही, मग काहीतरी तुम्हाला तिथे मार्क्स मिळतीलच. तर त्यामुळे ते थोडंसं लक्षात ठेवून करा, जेणेकरून, आणि घाबरून जाऊन करू नका. कारण आता पण याच्या अगोदरही मी सारखं वारंवार या गोष्टी सांगतोय की जे दीर्घोत्तर असतात, जे 500 शब्दात किमान लिहा किंवा 150 शब्दात उत्तर लिहा, हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न साधारणपणे तुम्ही एक लक्षात ठेवा की तुम्हाला तिथे प्रस्तावना लिहायची म्हणजे लिहायचीच. कुठल्याही असेल, मराठीत लिहित असाल तर प्रस्तावना लिहा, त्याच्या खाली अंडरलाईन करा. इंग्रजीत लिहित असाल तर इंट्रोडक्शन करा, आणि इंट्रोडक्शन जे आहे ते पूर्ण सर्व त्याचं स्पेलिंग कॅपिटलमध्ये लिहा, अंडरलाईन करा, खाली सुरुवात करा. म्हणजे थोडक्यात काय मला सांगायचंय की जर नाबार्ड या विषयावरती जर विचारले, नाबार्ड असू द्या किंवा सहकारी गृहनिर्माण संस्था असेल किंवा पतसंस्था याबद्दल विचारलं असेल, कुठलंही असू शकतं एखादं, तर त्याबद्दल जर विचारलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला त्याची प्रस्तावना त्या पर्टिक्युलर शब्दाची लिहायची किंवा व्याख्या लिहायची. नाबार्डचं विचारलं तर नाबार्ड बद्दल प्रस्तावना, म्हणजे प्रस्तावनेमध्ये काय लिहू शकता तुम्ही, नाबार्डचं पूर्ण फुल फॉर्म लिहायचा, नाबार्ड काय आहे, त्यानंतर नाबार्डची स्थापना कधी झाली ते लिहायचं, आणि नाबार्डचं काम काय आहे. साधारणपणे ह्या 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म, त्यानंतर त्याची स्थापना कधी झाली आणि त्याचं काम काय, 3 ओळी जरी लिहिलं तुम्ही तरी सफिशियंट आहे. त्यानंतर नाबार्डची कार्य विचारले जर असेल प्रश्नामध्ये, मग त्याचं कार्य लिहायचं किंवा नाबार्डचं ऍक्च्युअल कार्य काय आहे त्या पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय होऊ शकतं की जर समजा प्रस्तावना लिहिली, प्रस्तावनेच्या खाली लिहायचं नाबार्डची कार्य किंवा फंक्शन्स त्याचे इंग्रजीमध्ये, तर ते पूर्ण एक साधारणपणे 7-8 ओळीचं, जर 500 शब्दात विचारला असेल तर 7-8 ओळीचं एक त्याच्यामध्ये जे कार्य आहेत ना त्याला डिव्हिजन करायची. जर समजा हा प्रश्न 15 मार्क्सचा असेल तर त्याला तुम्हाला डिव्हिजन करावे लागेल, किंवा जर समजा हा मोठा प्रश्न आला 20 मार्कला आला, 10 मार्कलाही असला तरी डिव्हिजन करायचे कार्यांची. नाबार्डची कार्यामध्ये प्राथमिक कार्य काय आहेत, त्यानंतर व्यावसायिक कार्य काय आहेत आणि पर्यवेक्षण कार्य काय आहेत, हे सर्व 3 डिवाइड करून त्यात लिहा, जेणेकरून काय होईल की ते डिव्हिजन कळेल. आणि प्राथमिक कार्य लिहिलं की त्याला अंडरलाईन करायची, त्याच्या खाली 1-2-3 ओळी लिहा, 3 ओळी कमीत कमी लिहा, किंवा 4 लिहिलं तर अतिउत्तम, 5 लिहिलं तर अजून उत्तम आहे. तर जेवढं आठवतं तेवढं लिहून तुम्हाला ते संपवायचं. त्यानंतर त्याच्या खाली लगेच त्याचे जे वेगळे कार्य आहेत किंवा डेव्हलपमेंटल कार्य ते खाली लिहा, त्यानंतर त्याची पर्यवेक्षण कार्य लिहा, आणि ते पण 4-5 पॉईंट्स मध्ये लिहायची. आणि त्यानंतर ते सर्व झाल्यानंतर कन्क्लुजन लिहायचं. कन्क्लुजन मध्ये नाबार्डचं काय लिहायचं, कन्क्लुजन मध्ये नाबार्ड जे आहे, समजा नाबार्ड बद्दल विचारलं तर नाबार्डची पूर्ण गोष्टी, म्हणजे नाबार्डचं काय काम करतं आणि ते त्याची लिंक कशी आहे, म्हणजे कशा पद्धतीने लिंक होतं आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत नाबार्ड पोहोचते, तर हे पूर्ण लिंक लिहिणे गरजेचं. त्याचा एक लक्षातच ठेवा त्याची लिंक आहे नाबार्डची. नाबार्ड ही सर्वोच्च बँक आहे, टॉप मोस्ट बँक आपण म्हणू शकतो ऍग्रिकल्चर मध्ये. नाबार्डच्या खाली जी बँक आहे त्या MSCB असतात, म्हणजेच महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, म्हणजेच SCB स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. त्यानंतर खाली येतात त्या डिस्ट्रिक्ट लेवलला काम करणाऱ्या बँका असतात, त्या असतात DCCB डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स म्हणतो आपण त्याला. त्यानंतर त्याच्या खाली असतात पॅक्स, प्रायमरी ऍग्रिकल्चरल सोसायटीज, ज्या तालुका लेवलला काम करतात किंवा गाव पातळीवर काम करतात. हे पूर्ण पॅटर्नच आहे. अशा पद्धतीने हा क्रम आहे. म्हणजे पॅक्स जी आहे ती डायरेक्ट म्हणजे सगळ्यात जवळची बँक असते किंवा सगळ्यात जवळची संस्था असते शेतकऱ्यांसाठी. सो शेतकरी डायरेक्ट नाबार्डला नाही कनेक्ट करू शकत. सो त्याच्यामुळे ते
चेन आहे तर त्या चेन लक्षात ठेवली तुम्ही ती तुम्हाला लक्षात येऊन जाईल कशा प्रकारे. ती चेन बद्दल तुम्हाला एक कन्क्लुजन द्यायचं की असं असं आहे, त्या गोष्टी अशा पद्धतीने तुम्ही मांडून तुम्ही व्यवस्थित कन्क्लुजन लिहा. ती साधारणपणे 2-1 ओळीचं जरी लिहिलं तरी तुम्हाला सफिशियंट आहे जर हाच प्रश्न आला तर. जो आपण मागचा व्हिडिओ पाहिला ना त्याबद्दल सांगितलं ही गोष्ट. बाकी सर्व गोष्टींमध्ये सेमच सिच्युएशन आहे. कुठेही तुम्ही दीर्घोत्तर लिहा, प्रस्तावना लिहाच कुठल्याही परिस्थितीमध्ये. प्रस्तावना कन्क्लुजन आणि त्याच्यामधलं जे काही कार्य विचारले प्रश्न ऍक्च्युअल त्याबद्दल तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. काही वेळेस काय होतं की आपण चुकीची माहिती पण लिहितो कधी कधी. कारण एखादा समजा डेट्स मध्ये समजा जर नाबार्डची स्थापना विचारली तर तुम्ही चुकून वेगळं काहीतरी लिहिता. मग तिथे ऍक्च्युअल डेट जी आहे ते 12 जुलै 1982 आहे किंवा बाकीचं असेल एसबीआयची स्थापना 1955 आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या लक्षात ठेवा. तारखा खूप महत्वाच्या तारखा आहेत. तर त्या तारखांमध्ये गोंधळ होऊ देऊ नका. कारण गोंधळ झाला की मग ते मार्क्स ऑटोमॅटिक कट होणार. आणि जे त्या तारखा लिहितो आपण ज्यावेळेस उत्तरामध्ये कुठल्या तारखा लिहित असाल किंवा एखादा नाबार्ड लिहिताय किंवा थोडक्यात युपीआय लिहिताय किंवा भीम लिहिताय हे थोडेसे अंडरलाईन करा. जे शब्द आहेत काय जास्त वेळ लागणार नाही त्याला अंडरलाईन करायचं, लगेच पुढचं लिहायचं अंडरलाईन करायचं. जर समजा ते तुम्हाला पॉइंट्स त्याचे हायलाईट करायचे असतील तर साधारणपणे हे सर्व हायलाईट करण्याचा प्रयत्न करायचा. आरटीजीएस असेल, ओटीएस असेल वगैरे. ते तसं मी तुम्हाला एक जनरल सांगतोय पण बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही हायलाईट करू शकता. म्हणजे एखादं समजा एक ब्रीद वाक्य असेल तर ते हायलाईट करायचं. जसं सहकाराचं जे वाक्य आहे सहकारातून समृद्धी आपल्या मिनिस्ट्री ऑफ ऑपरेशनचं, तर त्याचं वाक्य जे आहे तसं एक ब्रीद वाक्य आपण अंडरलाईन करून ठेवायचं. तर ते एक थोडंसं लक्षात येतं एक्झामिनरच्या. जसं सांगितलं बाकीच्या व्हिडिओमध्येही सांगतोय मी, कंटिन्युअस सांगतो आहे तुम्हाला की हेडिंग्स आणि सब हेडिंग्स जे टायटल्स सबटायटल्स हे व्यवस्थित लिहा, त्याला अंडरलाईन करा आणि तिथून पुढे सुरू करा. कारण हे महत्वाचं आहे ऍक्च्युली. कारण जसं तुम्ही आपण एक पॅटर्न जो असतो, पॅटर्न म्हणण्यापेक्षा एक प्रेझेंटेशन, चांगल्या पद्धतीचं प्रेझेंटेशन दिसलं पाहिजे उत्तरामध्ये. हे खूप महत्वाचं आहे प्रेझेंटेशन. तर ते चांगल्या पद्धतीचं प्रेझेंटेशन करा. त्यानंतर दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे की ज्यामध्ये फरक स्पष्ट करा जर विचारला तर 3 कॉलम करा. कारण काय होतं एका कॉलम मध्ये तुम्ही मुद्दा लिहा, म्हणजे कुठल्या पॉईंटवरून किंवा कुठल्या मुद्द्यावरून तुम्ही फरक स्पष्ट करणार आहात तो पहिल्या याच्यामध्ये लिहा. काही त्याच्यामध्ये समजा त्याची व्याख्या असेल समजा, त्यानंतर त्याच्या खाली उदाहरणं वगैरे काही असतील ते किमान 5 पॉईंट्स त्यात आले पाहिजेत. त्याचं कार्य काय आहे वगैरे हे सर्व तुम्ही 5 पॉईंट लिहा. आणि त्यानंतर जे काही पहिला जो मुद्दा आहे त्या मुद्द्याला धरून मग ते जर फरक स्पष्ट करा. समजा फरक स्पष्ट करामध्ये जर असं विचारलं असेल की टँजिबल असेट अँड इनटँजिबल असेट्स, तर ह्या जे जर विचारलं तर मग इकडे टँजिबल लिहा, इनटँजिबल असेट्स त्याची व्याख्या लिहा, त्याची उदाहरणं लिहा इनटँजिबल असेट्स आणि इनटँजिबल असेट्सची सर्व गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन करा. त्यानंतर त्याचं कार्य लिहा, काय असतं काम, आणि बाकीच्या गोष्टी त्याच्यात ऍड करा, कोण रेग्युलेट करतं काय वगैरे. तर हे एक 5 पॉईंट जरी लिहिले तुम्ही फरक स्पष्ट करामध्ये तरी तुम्हाला ते सफिशियंट आहे. पण 3 कॉलम नक्की करा, ज्यामध्ये पहिला जो कॉलम असेल त्याच्यामध्ये तुमचा मुद्दा असेल किंवा कुठल्या पॉईंटने तुम्ही ते सिद्ध करणार आहात किंवा हा फरक स्पष्ट करणार आहात थोडक्यात. दुसऱ्या कॉलम मध्ये ते जर इंटँजिबल टँजिबल असेल तर टँजिबलचं लिहा. त्यानंतर तिसऱ्या कॉलम मध्ये इनटँजिबल, असे 3 कॉलम नक्की करा. म्हणजे प्रेझेंटेशन चांगलं होतं आणि ते खाली मध्ये जे पॉईंट्स आपला की रेश मारा, चांगला मस्त एकदम छान असा बॉक्स करा व्यवस्थित, जिथे तुम्हाला व्यवस्थित एक प्रेझेंटेड दिसेल एक चांगलं. ठीक आहे. त्यानंतर दुसरा ज्यावेळेस टिपा लिहा हा प्रश्न येईल, टिपा लिहा शॉर्ट नोट्स इंग्रजीमध्ये. तर हे जे टिपा लिहा येईल ना त्यावेळेस तुम्हाला जास्त नाही लिहायच्या. सुरुवातीला काय करा, टाइम वाचवण्यासाठी आपल्याला जे काही जेवढं विचारले तेवढंच लिहायचं. म्हणजे 4 विचारले असेल 4च लिहा, 3 विचारले 3च लिहा, 5 विचारले 5च लिहा, जास्त लिहायचं नाही. आणि जे येते अगोदर तेच सर्वात अगोदर निवडणार. ठीक आहे. त्यामुळे काय होतं की तुमचा जे येते ते फार फटाफट लिहून काढायचं. लिहून काढलं की मग काय दुसरं तुम्ही तयार करू शकता. दुसरं ज्याचं उत्तर 8वी पर्यंत तुम्ही ते लिहून काढा. लिहून काढलं की दुसरं लिहा त्याच्या खाली. आणि त्यानंतर समजा एखाद्या वेळेस 4थ्यातला आठवतं 4था लिहा त्यानंतर. तर हे मेक शुअर करायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही पेपर चालू कराल ना ते सुरुवातीला, तर मेक शुअर करा की पहिला प्रश्न सोडूच नका. म्हणजे तो जो प्रश्न आहे तो लिहाच. सोडूच नका म्हणजे असं नाही, म्हणजे तो सोडवू नकाच नाही, तो प्रश्न सोडवाच. कुठल्याही परिस्थितीमध्ये तो प्रश्न कम्प्लीट झालाच पाहिजे. नंतरच दुसऱ्या प्रश्नाला हात घाला. पहिला प्रश्न अत्यंत महत्वाचा असतो. छोट्याच असतात त्याच्यामध्ये छोटे मार्क्स ते खूप मॅटर करतात. काय होतं कारण कधी कधी काय होऊ शकतं की समजा कमी मार्क्स मिळाले एखाद्याला, 35 मार्क्स मिळाले, मग 4-5 मार्कामुळे तो प्रश्न जाऊ शकतो किंवा तो सब्जेक्ट जाऊ शकतो. त्यामुळे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत तर ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे मेक शुअर करायचं की प्रश्न पहिला सोडवायचा कुठल्याही परिस्थितीत. कुठलीच गोष्ट ब्लँक ठेवायची नाही. किंवा एखादा प्रश्न लिहिला ना त्याचं उत्तर नाही येतं, किमान 4-5 ओळी तरी त्याचा एज्युकेटेड गेस लिहा, 3-4 ओळी तरी लिहा एज्युकेटेड गेस करून. ठीक आहे. तर ते ब्लँक सोडू नका. त्यामुळे एक इम्पॅक्ट पडू शकतो की याने काहीतरी सोडलं नाहीये किंवा लिहिलंय ऍटलिस्ट.
ठीक आहे, तो तेवढा एक इम्पॅक्ट पडू शकतो. समजा आता हाय स्कोरिंग जर करायचं असेल चांगल्या पद्धतीचं, तर तुम्ही डिझाईन कसा करू शकता पेपर किंवा उत्तरपत्रिका कशी डिझाईन करायची ते सांगतो तुम्हाला मी. ज्यावेळेस तुम्ही हाय स्कोरचा विचार करत असाल, चांगल्या स्कोरचा, जे महत्वाच्या हेडलाईन्स आहेत किंवा महत्वाच्या नोंदी आहेत काही, जसं त्यामध्ये तारीख असते किंवा एखादा वाक्य असेल, महत्वाचं वाक्य, तर त्याला अंडरलाईन करायची. जे काही तारीख असेल त्याला अंडरलाईन करायची, हे खूप महत्वाचं आहे. गाळलेल्या जागा ज्यावेळेस भरतो ना आपण, त्यावेळेस सुद्धा अंडरलाईन करा, कारण जेणेकरून ते लक्षात येईल की हे म्हणजे इथे गाळलेली जागा लिहिलेली आहे आणि तर ती लगेच त्याला चेक करता येते एक्झामिनरला. सो त्याच्यामुळे त्याचं काम सोपं करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. ज्यावेळेस पेपर म्हणजे अशा प्रकारे तुम्ही ह्या गोष्टी ज्या ना मोस्ट ऑफ द टाइम टाळण्याचा प्रयत्न करा. ज्या काही गोष्टी तुमच्या शक्य आहेत त्या थोडासा डिवाइड करा आणि त्याला थोडंसं सेपरेशन करून चांगल्या पद्धतीने पेपर लिहा, व्यवस्थित पेपर लिहा. डिझाईन मी ते दाखवेलच पुढे तुम्हाला, एक मॉडेल नमुना एक्झाम पेपर जो आहे, म्हणजे समजा उत्तरपत्रिका कशी लिहायला पाहिजे ते तुम्हाला दाखवेलच मी एक पुढे व्हिडिओमध्ये. कशा प्रकारे लिहू शकता, कुठे अंडरलाईन करायची, काय वगैरे तुम्हाला दाखवेलच. एखादा आपण काही अपेक्षित प्रश्न घेऊया साधारणपणे 4-5 आणि त्याच्यावरती कसं लिहायचं ते दाखवेल मी. जसं समजा लास्टचा जो पेपर घेता 6वा, समजा अपेक्षित प्रश्न जे 100% येणारे प्रश्नच घेणार आपण, ते कसे सोडवायला पाहिजे तुम्ही, तर त्यामध्ये एनपीए आहे, आरबीआय आहे, नाबार्ड आहे आणि त्यानंतर सरफेसी वगैरे जर आला तो, तर ते हे 4 प्रश्न आपण 100% करू, ज्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कसं लिहायला पाहिजे. मग ते तुम्हाला मी तिथे अंडरलाईन करून देईल, तिथे अंडरलाईन करा, तिथे अशा प्रकारे लिहा, तर ते तुम्हाला मी सांगेल त्या पद्धतीमध्ये. सो ते मेक शुअर करायचं की तुम्हाला ते तसंच लिहायचं. जर तसा प्रश्न आला तर तसंच लिहा, पण तुमच्या भाषेमध्ये लिहा. असं नाही की मी जे सांगितले तेच तुम्ही पाठ करून गेला आणि तेच लिहिलं, नाही, अजिबात नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीमध्ये उत्तर लिहू शकता, फक्त मुद्दा सेम असला पाहिजे. उत्तर तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहिलं तरी चालतं. त्यामुळे मेक शुअर करा की चांगल्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि मॉडेल पेपर दाखवेलच मी, जसं मी बोललो तसा. ऑल द बेस्ट तुम्हाला परीक्षेसाठी. बाकी उर्वरित व्हिडिओ, टाइम मॅनेजमेंट आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला येतीलच, अपडेट येत राहतील कंटिन्युअसली. दिवसातून 2 व्हिडिओ येतील आपले, सकाळी आणि संध्याकाळी. तर ते दोन्ही व्हिडिओ दोन्ही टाइम पहा. आणि तुम्हाला आमच्या काही विद्यार्थ्यांचे एक्सपिरियन्स जे आहेत त्यांनी शेअर केले तेही तुम्हाला सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कारण त्यांनी बऱ्याचशा चांगल्या गोष्टी शेअर केल्या जे त्यांना खरंच फायदा झाला म्हटले. तर तेही तुम्हाला सांगेल की आम्हाला कॉल करून खरं तर त्यांनी सांगितलं की सर तुमच्या व्हिडिओचे फायदे होतात, तर तुम्ही आम्हाला चांगल्या पद्धतीची माहिती देत आहे. आणि हे माहिती देतोय म्हणजे काय, आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या आपण शेअर करू, असं त्यात काय लपवून ठेवण्यासारख्या गोष्टी नाही आहेत, ज्या सगळ्या ट्रान्सपरंट गोष्टी आहेत. तुम्ही इव्हन जर पुण्यात कुठे असाल आसपास, तर तुम्ही या समोर, आपण भेटू समोरासमोर, तुम्हाला लक्षातही येईल कशा प्रकारे करायला पाहिजे आणि एकत्र पुढे जाऊया आपण. सहकार्यातून समृद्धी घडवायची आपल्याला चांगल्या पद्धतीची. सगळ्यांना नॉलेज शेअर करूया जेवढं शक्य असेल तेवढं. नाही का, नॉमिनल फीस काय असेल ते तुम्ही त्या पद्धतीने आपण थोडीशी चार्ज करू, जास्त पण नाही. जर पीडीएफ पाहिजे असतील तुम्हाला तर 125 रुपये पर पीडीएफ घेतो आपण. ते पण कारण काय होतं की त्याच्यामध्ये जर समजा कुणाला एखाद्याला नोट्स हव्या आहेत, फक्त त्या लोकांसाठीच आपण देतोय. ते तुम्हीच घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही घ्यायलाच पाहिजे सर्व नोट्स वगैरे, असं काही नाही घेतला तुम्ही तरी चालेल. तुम्ही व्हिडिओ बघून तुमच्या स्वतःच्या नोट्स काढल्या तरी चालतं, काही अडचण नाही. आणि सोप्या पद्धतीने आहे पेपर्स, जास्त टेन्शन घेऊन लिहू नका. ठीक आहे. तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. आपल्या गरजू विद्यार्थ्यांमध्ये ज्यांना जीडीसीएची परीक्षा द्यायची आहे त्यांना खूप मदत होऊ शकते या सर्व टिप्सची. तुम्हालाही ह्या टिप्स माहित आहेत, पण काय होतं की तुम्ही त्या आता जे काही वर्किंग प्रोफेशनल असतात त्यांना थोडंसं लक्ष राहत नाही, दुर्लक्षित होतात. कारण जे आठवड्याभर ते काम करायचं किंवा रोज काम करायचं, सकाळी उठून ते ऑफिस आणि नंतर संध्याकाळी हे जे ऑफला स्टडी आहे किंवा नंतर संध्याकाळी येऊन हा स्टडी करायचा, मग त्यामुळे थोडासा गोंधळ होतो, टाइम मॅनेजमेंट होत नाही. त्या लोकांसाठीही कशा प्रकारे तुम्ही टाइम मॅनेज करू शकता याच्याबद्दलही तुम्हाला व्हिडिओ देईल मी. एक 1-2 दिवसाचा वेळ द्या, त्यामध्ये तुम्हाला तेही व्हिडिओ येत राहतील. सो नक्की शेअर करा हा व्हिडिओ आणि तुमच्या काही क्वेरीज असतील कमेंट करा, कॉल स्क्रीनवरती नंबर देतो त्याच्यावरती कॉल केला तरी चालेल. आणि आम्ही मेक शुअर करू की तुम्हाला कमीत कमी 24 तासात उत्तर मिळेल तुमच्या प्रश्नाचं. प्रत्येक कमेंट्सला रिप्लाय दिला जाईल. आणि ज्या काही तुमचे काही सजेशन असतील तर प्लीज कमेंटमध्ये कळवा किंवा कॉल करा, त्याबद्दल आपण चर्चा करूया. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.